नमस्कार. माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. आजचा व्हिडिओ हा एकदम साधा आणि सोपा विषय घेऊन मी तयार केलेला आहे. तरी देखील हा विषय तुम्हाला मी जे सांगणार आहे त्या विषयावर सगळ्यात शेवटी म्हणजे व्हिडिओच्या शेवटला तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. तर विषय असा आहे की माझ्याविषयी तुम्हाला काय काय माहीत आहे, पण मला तुमच्याविषयी बरंचसं काही माहीत आहे. वेगळं वाटलं ना ऐकून, पण हे सत्य आहे. आता चला आपण वळूया आपल्या विषयाकडे. तर विषय असा आहे की एखादं काम आपण हातात घेतो, बरोबर. ते काम करण्यासाठी आपण बरेच दिवस ट्राय करतो, म्हणजे हे करू का ते करू का असा मार्ग करू का तसा मार्ग करू का कुणाचं मार्गदर्शन घेऊ, असं आपलं बरेच दिवस चाललेलं असतं. आणि हे आपलं चाललेलं काम आपल्या जवळची लोक बघत असतात, आपले नातेवाईक बघत असतात, आपले शेजारी पाजारी बघत असतात, आपले मित्रमैत्रिणी बघत असतात, म्हणजे सगळेजण हे तुमचं काम बघत असतात. आता आपण काय करत असतो, आपलं काम आपल्या पद्धतीनं करत असतो. गरज पडली तर एखाद्या त्या क्षेत्रातल्या व्यक्तीचं आपण मार्गदर्शन घेतो, गरज पडली तर गुगलवर सर्च करतो, गरज पडली तर एखादा व्हिडिओ बघत असतो. असं काही ना काही करून आपण आपलं काम चालूच ठेवत असतो. पण होतं असं की बरेच दिवस निघून जातात, तरी देखील आपल्या कामाला काही न्याय मिळत नाही. काम एक 25%, 30%, 35%, 40%, कधीकधी 50% जाऊन टेपलेलं असतं. परंतु 50% जाऊन ठेपलेलं काम पूर्ण 50% झालेलं नसतं, ते 49% झालेलं असतं. अशावेळी घरात चर्चा कधी होतात सांगा. जेवायला सगळे एकत्र बसले, ताटं वाढून घेतली, पाणी घेतलं, एक घास तोंडात घातला की मग चर्चा सुरू होते. मग ते काम इतक्या दिवस झालं तू करतेस किंवा तू करतोयस आणि त्या कामात काही तुला सक्सेस मिळत नाही, मी बघल तर तेच तुमचं चालू आहे, तेच तुमचं चालू आहे. मग तुम्हाला माहीत असतं की आपण आपल्या कामाविषयी सगळे डिटेल्स सांगून आपली बेइज्जती करून घ्यायची नाही, म्हणजे टिंगल करून घ्यायची नाही, असं आपलं ठरलेलं असतं. आपण आपलं काम करत राहत असतो. तर करता करता आपल्या लक्षात येतं की आपण किती कष्ट घेतलेत, काय काय केलं आहे, कसं कसं केलं आहे. म्हणजे अगदी म्हणजे ज्याच्याकडे जायला नको होतं त्या व्यक्तीकडे जाऊन देखील माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण यामध्ये असं असतं की सगळेच जण तुम्हाला योग्य माहिती, प्रामाणिकपणाने माहिती सांगतील असं नसतं. खरे खोटेपणावर देखील आपल्याला बरेचदा अप्स अँड डाऊन्स काय करावे लागतात, सहन करावे लागतात. आणि मग घरातल्यांचं बोलणं नको आणि सारखं सारखं त्यांचं विचारणं नको, म्हणून आपण काही गोष्टी गुप्तच ठेवतो आणि आपलं काम आपण चालूच ठेवत असतो. तर अशा वेळी काय होतं की आपण आपला कॉन्फिडन्स जरा 19-20 करतो, करत नाही असं नाही, जाऊ दे आता सोडूनच देऊया, हे नकोच करायला, आपल्याला काही कामधंदे दुसरे नाहीत का, असं म्हणून आपलं काम आपण सोडण्याचा देखील प्रयत्न करतो. परंतु हे काम अर्धवट सोडून उपयोग नसतो. अशावेळी नाराज न होता, निराश न होता आपण आपलं काम चालू ठेवतो. कधी कधी आपल्याला वाईट वाटतं, कधी कधी आपल्याला चांगलं वाटतं. अशा परिस्थितीत आपण काय करत असतो, आपलं काम चालूच ठेवत असतो. तर काय होतं, म्हणजे नाराजगीचा प्रश्न येतो तेव्हा वाईट वाटतं, पण एक ना एक दिवस असा येतो की आपल्याला वाटतं की अरे आपण हे काम करून खरंच आता एका म्हणजे अंधाऱ्या गुहेतून प्रकाशाकडे निघालेलो आहोत. आणि हा पूर्ण प्रकाश जेव्हा आपल्या अंगावर पडतो तेव्हा आपल्याला कळून चुकतं की आता आपण बऱ्यापैकी प्रोग्रेसकडे निघालेलो आहोत. अशावेळी एक लक्षात ठेवा, अपयशी माणसाच्या कष्टाला शून्य किंमत असते. जेव्हा तो यशस्वी होतो तेव्हा त्याच्या कष्टाची कहाणी ही घराघरात सांगितली जाते, नातेवाईकांच्यात सांगितली जाते, मित्रमैत्रिणींमध्ये सांगितली जाते, असं असतं. तर हे मी सगळं सांगितले तुमचं भविष्य, तुमचं प्रतिनिधित्व करत. मग मला सांगा आता माझं भविष्य काय असणार, विचार करू शकता ना तुम्ही. सिंपल गोष्ट आहे.
म्हणून मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं की मी तुमचं भविष्य सांगणार आहे. आणि आता काय झालं, तुम्ही माझं भविष्य ऐकून घेतलं, बरोबर. म्हणजे माझ्या लक्षात तुमच्या लक्षात आलं असेल की आता मी फक्त तुमचं नाही तर माझं देखील भविष्य तुमच्या हातात दिलेलं आहे सांगण्यासाठी. विचार करा, तुम्ही सांगू शकता ना. जे म्हणून कष्ट उपसलेत त्याच्याबद्दल जरा पण नाराज व्हायचं नाही, जरा पण वाईट वाटून घ्यायचं नाही. जे काही कष्ट उपसले त्या कष्टाला सॅल्यूट करायचं. ज्यांनी कुणी आपले पाय खेचलेत त्यांना देखील सॅल्यूट करायचं. कारण तुमच्या सक्सेसची स्टोरी ते दुसऱ्यांना फुकट सांगणार आहेत, मोफत फ्रीमध्ये. एवढंच नाही तर तुमच्यासोबत एखादी सेल्फी काढून ते उद्या स्टेटसला पण ठेवणार आहेत. तर असं मी तुमचं भविष्य सांगितलं. आणि मग बघा, माझं भविष्य सांगा बघू तुम्ही, कळालं. अहो, दर महिन्याला आपण राशी भविष्य बघतो आणि फसत असतो. कसा वाटला व्हिडिओ?